हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1. आणि यामधला आपला 16th चॅप्टर आहे वॉटर. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्ही स्कूलमध्ये हा चॅप्टर ऑलरेडी लर्न केला असेल, तुम्ही तो व्यवस्थित रीड केला असेल. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवरचे जे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते व्यवस्थित डिस्कस करूयात. सो एक्सरसाइज स्टार्ट करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इथून पुढचे चॅप्टरचे सुद्धा एक्सरसाइज जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट्स द सोल्युशन? ओके, तर या त्यांनी एक सिच्युएशन दिलेली असते, त्याच्यावरती काय सोल्युशन असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सी द क्वेश्चन. Okay, so first question. Soil in a garden gets washed away with the water due to the slope of the land. म्हणजे गार्डन मध्ये जी माती आहे ही पाण्याने वाहून जात आहे. का? कारण तिथले जी जमीन आहे या जमिनीला उतार आहे, त्यामुळे तिथली माती ही पाण्याने वाहून जात आहे. तर अशा या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो? तर आन्सर बघा. Enough trees must be planted in the garden so that the roots of the trees will make a mesh underground holding the soil firmly. म्हणजेच त्या गार्डनमध्ये आपण पुरेशी अशी झाडं लावायची आहेत, जेणेकरून त्या झाडांची जी मुळं आहेत ही मुळं तिथली माती घट्ट धरून ठेवतील आणि पाण्याने ती वाहून जाणार नाही. नॉट अलाविंग द सॉइल टू गेट वॉश्ड अवे. ओके, सो हे झाले या क्वेश्चनचा आन्सर. Now, next. Second question. Use your brain power. म्हणजे जरा डोके चालवा. आता यामध्ये काय आहे बघा. फर्स्ट, हाऊ शुड रोड्स अँड फुटपाथ्स बी बिल्ट टू मेक रेन वॉटर सीप इन टू द ग्राउंड? तर जे रोड आहेत किंवा फुटपाथ आहेत हे कशा पद्धतीने आपण बांधले पाहिजेत की जेणेकरून पावसाचे पाणी हे त्याच्यामध्ये म्हणजे जमिनीमध्ये मुरेल किंवा मुरवता येईल. ओके, सो त्यासाठीचा आन्सर बघा. यूज अ पेवर स्टोन्स टू मेक रोड्स और फुटपाथ्स इज अ सोल्युशन. म्हणजे पेवर स्टोन जे असते याच्यापासून जे रोड आहेत किंवा जे फुटपाथ आहे ते बनवले पाहिजे. ॲज द रेन वॉटर विल देन बी एबल टू सीप थ्रू द जॉईंट्स अँड पर्कोलेट इन टू द सॉइल. तर तिथून ते पाणी खाली जिरपेल, मातीमध्ये ते मुरेल. इन्स्टेड ऑफ इट फ्लोईंग इन टू द ड्रेन्स अँड गेटिंग वेस्टेड. तर जेणेकरून ते पाणी गटारांमधून वाहणार नाही किंवा वेस्ट जाणार नाही, तर ते मातीमध्ये मुरेल. त्यासाठी आपण पेवर स्टोन्स जे असतात त्याच्यापासून रस्ते आणि फुटपाथ बनवले पाहिजेत. राईट, चला नेक्स्ट बघूयात. थर्ड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. आणि यामध्ये ए क्वेश्चन. व्हॉट कंडिशन्स प्रिवेल ड्युरिंग अ फॅमिनी? आता म्हणजेच दुष्काळाच्या वेळेला काय परिस्थिती असते असा हा क्वेश्चन आहे. सो चला स्टुडंट्स, आपण याचं आन्सर बघूयात कसं देता येईल. फर्स्ट पॉइंट, ड्युरिंग अ फॅमिनी ह्युमन्स अँड ॲनिमल्स सफर फ्रॉम सॅक्रिसिटी ऑफ वॉटर. तर पाण्याची कमतरता असते. Then second point, as there is a no water for agriculture, grain and fodder become scarce in a famine-stricken area. तर तिथं पाणी नसल्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्याचबरोबर जे पशु आहेत किंवा जे प्राणी आहेत त्यांना सुद्धा पाणी मिळत नाही, त्यांना खाद्य मिळत नाही. देन थर्ड, पीपल लिव्हिंग इन दिस एरिया हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. तर त्या ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांना त्या परिस्थितीशी खूप कठीण सामना करावा लागतो. ॲनिमल्स अँड प्लांट्स इन दीज पार्ट्स ऑल्सो सफर. तर फक्त मनुष्यच नव्हे तर प्राणी, वनस्पती यांना सुद्धा त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. बी क्वेश्चन. What works are undertaken to make water available even after the rainy season?
म्हणजे पावसाळ्यानंतर सुद्धा पाणी मिळावं यासाठी काय केलं पाहिजे. ओके, असा हा क्वेश्चन आहे आणि आपण त्याचा आन्सर बघूयात. सेव्हरल वर्क्स आर अंडरटेकन टू मेक वॉटर अवेलेबल इवन आफ्टर द रेनी सीझन. लाईक फर्स्ट, लार्ज डॅम्स आर बिल्ड म्हणजे मोठी धरणे बांधणे. देन स्मॉलर रिझर्व्हर्स आर बिल्ड म्हणजे लहान तलाव जे आपण म्हणतो ते तलाव बांधणे. काउंटर बंडिंग अँड कन्स्ट्रक्टिंग बर्न्स ऑन अ स्मॉलर स्ट्रीम. तसेच जे ओढे असतात किंवा नाले असतात त्याला बांध घालायचा आणि तिथे पाणी आपण अडवू शकतो आणि ते सुद्धा पाणी आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी किंवा ही जी कामं आहेत ही आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला पावसाळ्यानंतर सुद्धा पाणी अवेलेबल राहील किंवा पाणी मिळेल. देन सी क्वेश्चन, व्हाय इज इट नेसेसरी टू स्टॉप रेन वॉटर. पावसाचे पाणी अडवणे का गरजेचे आहे. सो सी द आन्सर. फर्स्ट, वी गेट रेन फॉर ओनली 4 months इन अ इयर. तर आपल्याकडे पावसाळा फक्त 4 महिने असतो. इफ रेन वॉटर इज नॉट स्टोअर्ड वी विल नॉट हॅव वॉटर फॉर अवर डेली नीड्स आफ्टर द रेन्स. जेव्हा पावसाळा संपेल आणि आपण पावसाळ्यामध्ये पाणी जर साठवलं नाही तर त्यानंतर मात्र आपल्या डेली यूजसाठी आपल्याला पाणी मिळणार नाही किंवा पुरेसं पाणी मिळणार नाही. So, second point, in order to meet the whole year's need for the water, rainwater must be stopped. तर आपल्याला संपूर्ण वर्षभर पाणी मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पाणी हे अडवलं पाहिजे, पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. डी क्वेश्चन, व्हॉट इज मेंट बाय वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, जलव्यवस्थापन. तर या जलव्यवस्थापनाचा अर्थ काय. आन्सर बघा, टेकिंग स्टेप्स टू इन्श्युअर that rainwater will be available even in the period after the rainy season is called water management. जलव्यवस्थापन. तर जलव्यवस्थापन म्हणजे काय, तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं पाहिजे की पावसाळ्यानंतर सुद्धा पूर्ण वर्षभर आपल्याला ते पाणी मिळालं पाहिजे किंवा आपली पाण्याची जी गरज आहे ती भागली पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थापन करणे यालाच जलव्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट असं म्हणतात. नाव स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. फोर्थ क्वेश्चन बघणार आहोत. ट्रू और फॉल्स, करेक्ट द रॉंग स्टेटमेंट्स. याच्यामध्ये ए, वी गेट रेन वॉटर थ्रू आउट द इयर. तर हे काय स्टेटमेंट दिलेलं आहे, तर आपल्याला पावसाचे पाणी पूर्ण वर्षभर मिळते. तर हे स्टेटमेंट जे आहे हे चुकीचं आहे. सो आन्सर मध्ये आपण काय लिहिलं, फॉल्स. आणि करेक्ट स्टेटमेंट काय आहे, वी गेट अ रेन वॉटर फॉर ओनली 4 months इन अ इयर. B question. During a famine, the government moves people and animals temporarily to safe places. म्हणजे दुष्काळाच्या वेळेला सरकार काय करतं, तिथे जे लोक आहेत किंवा त्या एरियामधले जे लोक आहेत, जे प्राणी आहेत, यांना तात्पुरते दुसऱ्या एका जागी, सेफ जागी ट्रान्सफर करतं किंवा त्यांना तिकडून हलवलं जातं. तर हे स्टेटमेंट अगदीच करेक्ट आहे. सो इथं आपण आन्सरमध्ये काय लिहिलेलं आहे, ट्रू स्टेटमेंट. चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर या चॅप्टरचा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय बाय.